मित्रांनो, तुम्ही न्यूज मध्ये कधीतरी ऐकलं असणार की घर मालकाला भाडेकरूंनी बाहेर काढले. पण असं खरंच होतं का? तुमच्यासोबत असं होऊ शकतं का? घरातील भाडेकरू 12 वर्षानंतर घराचा मालक होतो असं कायदा सांगतो, पण त्याच्यासाठी काही अटी आणि शर्ती. असंच कोणी कधी घराचा मालक होऊ शकत नाही. लिमिटेशन ऍक्ट 1963 कलम 27 सांगतं की कुठलाही भाडेकरू जर सलग 12 वर्ष तुमच्या जागेमध्ये राहत असेल आणि सलग 12 वर्षाच्या काळादरम्यान तो त्याच्या नावाने लाईट बिल, नळपट्टी, घरपट्टी भरत असेल तरच तो ऍडव्हर्स पोझिशनसाठी किंवा 12 वर्ष राहतो म्हणून मालकी हक्क सांगू शकतो. म्हणून कायम दर 11 महिन्यांनी भाडेकरूसोबत रेंट अग्रीमेंट करणं दोघं व्यक्तींसाठी फायद्याचं असतं, विशेष करून घर मालकांसाठी. दुसरा महत्वाचा प्रश्न, तुम्ही नियमितपणे घराची तपासणी करायला हवी. घरातल्या परवानग्या, ज्या कामासाठी तुम्ही ते घर भाडेकरूंना दिलंय त्यासाठी त्याचा वापर होतोय की नाही हे बघायला पाहिजे. सो कायदा बरोबर आहे, फक्त कायद्यामध्ये असलेल्या पळवाटा तुम्हाला बघायच्या आहेत. कारण सगळे गुन्हेगार कायद्याचा वापर फक्त पळवाटांसाठी करतात आणि चांगले माणसं अडकतात. ही माहिती अशाच लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याचा लाभ होऊ शकतो आणि कधीतरी ते कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या हातात सापडायला नको, नुकसान व्हायला नको. सो कायदा मित्राची माहिती शेअर करत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असं एखादं उदाहरण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. थँक्यू सो मच.